तर हे गाईज, ही आहे आपली रूम. आणि रूममध्ये आम्ही आधी चालू होतो, बट थकल्यामुळे आम्ही झोपलो. आम्हाला सगळ्यात शेवट रूम भेटली. आम्हाला खूप भारी रूम भेटली, कारण की आमच्या रूममध्ये ही तर आहेच, आणि आम्हाला एक बाल्कनी भेटलेली आहे. मस्त बाल्कनी भेटली. बाल्कनीचं अजून एक गोष्ट भेटली. आम्हाला खूप छान असा विंडो आणि समोर व्ह्यू आहे. कोणतरी घुसलेला आहे आमच्या रूम मध्ये. कोण आहात सर तुम्ही? आता ही आहे रत्तू आणि त्यांची रूम. वैभव भैया गर्लफ्रेंडला बोलायला वाटतं. कशाला असणारा असं सपोर्टिव्ह साला. बाथरूमात कोण आहे? अरे इथे कोण नाही आहे. काय तिचंच ती चालवते चॅनल. ती वर्षातून एकदा ब्लॉग. कोण होतं भाई? अरे सॉरी चालत लागताय बरं पडणे वाली. हा एकदा हा म्हण, लागताय बरं पडणे वाली. एक आंधळा भेटलेला आहे. बिस्किट घेतले होते आम्ही बीचवर खाण्यासाठी. आणि ह्या आमच्यासाठी बीच आहे, कारण की बीच म्हणून आम्ही इथं सुरू झालेलो आहोत. तर आता आम्ही जाणार आहे बीचवरती. बीचचं नाव नाही माहीत, दुपारी गेलो होतो, बट दुपारी खूपच ऊन असल्यामुळे एवढं काही एन्जॉय झालेलं नाही. तर आता आम्ही परत जातो. 4ला जायचं होतं, आता 6 वाजले. खूप लेट करता हिच्या घरी. बाय. आता आम्ही जात आहे. आता आपण जात आहे बीचवरती. आता आपण जात आहे बीचवरती. हा, आता आपण जात आहे बीचवरती. सोबत आहे सिंड्रेला. मीम झालं तुझं तयार. आता सगळे ब्लॉगर आहे, सगळ्याची मिळून बी 100. माझे 121 आहे. आता या व्लॉग नंतर वाढले ते चांगले ते. नाही हो, हे वेगळे आहे. आम्ही कोणतं नाही येत आहे. आपण उतरायचं आहे. ते तिकडे खेळता येतं. अरे सँड नाही यार इथे. वेगळं ते तिकडे लगे. अरे वैभव दादा, इकडच्या साईडला मागे जायला पाहिजे होता. नाही, आपण उतरून येतो. आता आलोय आम्ही या बीचवर. आणि खूपच बाप रे, हे बघ काळू. छान आहे. पोरं करू राहिलेत मस्ती. भिजले ते पोरं. अरे पण व्हिडिओच आहे. वाव, का मस्त एन्जॉय केलाय आता आम्ही. आणि आता जातोय आम्ही रूमवर. यस, एक गोष्ट दाखवायची होती. चिऊ नव्हती आली, तर जिजूनं हे तिचं नाव इथं दीक्षा बघू शकता. सगळे भिजलोय. खूप एन्जॉय केला. त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा काढला, कारण की बाकीचं एन्जॉय करण्यामध्ये घातला होता. खूप भारी वाटलं. खूप खास. माझी बायको या ठिकाणी नाही आहे, आणि माझं कुठं तर मी त्यामुळे जास्त एन्जॉय नाही करू शकलो या ठिकाणी. आणि मी एन्जॉय नाही केला. एक सेकंड बघतो या ठिकाणी. आणि वकील लोक खोटे बोलतात. आणि खूप रडो. आता दुसऱ्या मुलगी आली तर आम्हाला दोघांना आता एक सुंदर मुलगी तिथून पण आली. आणि फक्त चप्पल लावलं होतं त्या मुलीची. नोटीस केलं त्यांनी. मी पण नोटीस केलं या ठिकाणी. आता हे समुद्र किनारा पाण्याचा टूर या ठिकाणी संपलेला. Yes. आता आम्ही चालत आहोत ऑन द वे रूमकडे. अच्छा, खूप जास्त मजा आली. खूप एन्जॉय केलं. मला शुभमचा कॉल आला होता.
आव काम पण बघावं लागतं काय छान मस्त मस्त खूप एन्जॉय केलाय, खूप म्हणजे खूप बोलले एन्जॉय जाऊ. केलाय. आणि आता जातोय माझे रूमवर पैसे गेले. पायी पायी. माझे पैसे हप्ते आले. मला गर्लफ्रेंड पाहिजे नाही. कोकणाच्या साईडला आले आणि नारळाचे झाडं नसले असे होऊ शकतं का? हे आपल्याला एक भेटला होता चोर. सॉरी ना सॉरी ना अरे अरे इकडून कुठून चाललो आपण? इकडे आलतो का आपण? मंदिर कुठे? आलोय आता आम्ही नेमकंच रूम मध्ये. आता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होतो. फॅन बंद कर. ती चाबी तिथे लटका ना. आता थांबलोय आम्ही जेवायला, जेवण करण्यासाठी. नाही, मम्माच्या पर्स मध्ये ठेवून दे. येस. चोट्टी लेकराचं खाते. मागणे ना दादू फटके कसे खात असतात? फटके कसे खात असतात? फटके कसे खाते? आता माझं आणि गोल्डीचं जेवण झालेलं आहे. बाकी त्यांचे जेवण सुरू आहेत. तर जेवण करतायत ते. जेवण झाल्याच्या नंतर आम्ही जाणार आहे रूमवर आणि मग आराम करून उद्या सकाळीच 7-8 वाजेपर्यंत आम्ही निघून जाऊ. पुढचं जे काय असेल ते उद्याच ठरेल, काय आहे आणि काय नाही तर नेमकं. त्याच्यामुळं बाकीचे करतायत जेवण. आणि थोडं आमचं लवकर झालं कारण की आम्ही थाळीच अशी घेतली ती वेस्ट थाळी बाकीच्यांची साथ. लवकर बरं. अब यहाँ कुत्तू भी आले. आपल्याला चावल बोल, आपल्याला कुत्तू. हे पा पक्षी तुला खात पान. आते आता आपली त्याची तयारी झालेली आहे आणि आपण जाते आता मीर रात्री आला नव्हता आपल्यासोबत संध्याकाळी बीचवर. त्याच्यामुळं आमचे शेट तयार झालेत. बाकीचे बी सगळे तयार होऊन राहिलेत. मग आता आपण जाऊया. बाकी कुठं जायचं आहे, लोकेशन काय ते नंतर समजेल. कारण की ऐन टायमावर आम्ही ठरवत आहोत कुठं जायचं आणि कुठं नाही. तर आता तर तयार आहोत आता जाण्यासाठी. आपली गाडी झालंय आता. इथून निघतोय आता बॅगी बिगी घेऊन सगळेजण निघतोय. गाडी काय मी तर आम्हाला ती गाडी बुक करायची होती बजेटमध्ये. बट ही वर्ल्ड क्लास गाडी आहे. एक नंबर सस्पेन्शन वगैरे, साऊंड क्वालिटी पण त्या गाडीमध्ये अपग्रेड केलेली आहे. हो वैभव सर, आपला साऊंड कितीचा आहे गाडीतला? 1,32,000. JBL ओरिजिनल बघू शकता तुम्ही इथे. आणि वूफर पण, आणि गाडीमध्ये खूप खूप कम्फर्ट आहे. खूप सस्पेन्शन पण एक नंबर आहे. अजिंक्य, गाडीबद्दल काय म्हणणं आहे तुझं? गाडी एकच नंबर आहे. शेवटी सुनील गवईने पाठवलेली आहे. काय ठरणार आहे प्रमोशन नाही. गाडीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? गाडी खूप छान आहे, मला खूप आवडली. मी 2 वर्षात घेणार. गाडीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? गाडी एक नंबर आहे आपली. एवढ्या जवळ गाडी एक नंबर आहे आपली. गाडीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्या कानाला काहीतरी लागलंय, अरे केस आहे तो. गाडी खूप सुंदर आहे या ठिकाणी. आणि आपण अक्षय पॅलेसवरून चाललेलो आहे ऑन द वे गणपतीपुळेला. या ठिकाणी खूप एन्जॉय झालेला आहे. आमचा रूम खूप छान होता आणि आमचा एकदम व्यवस्थित आराम झालेला आहे. आता आम्ही निघत आहे ऑन द वे जाणं. मीर, गाडी कशी आहे आपली? मीर, गाडी कशी आहे आपली? छान आहे ना? गाडीबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? इथे मॅडम हां, अरे तुमचं गाडीबद्दल काय म्हणणं आहे? बायडे तुला कोण विचारतं? जा तिकडे. तर आता आपण जाणार आहे गणपतीपुळेला आणि आपल्यासोबत आहे आदर्श शिंदे
चे गाणे सगळं चेकआउट केलं चप्पलवरती राहिले वा आता पैसे लागते चेकआउट केलं चप्पल आणायला. बस बघा अंगात आले परत आलोय आम्ही चिवला बीच. सगळे नाश्ता बिष्टा करायला, नाश्ता नाही चहा प्यायला, चहा पिली नव्हती तिथं तर मी गाडीतच थांबले, कारण की मी चहा पित नाही म्हणून मी गाडीतच थांबले. आता इथून आपल्याला गणपतीपुळे इथे जायचं आहे असं चालू आहे मी यांचं म्हणणं. काय माहिती आता काय होतं शेवटपर्यंत.